नमस्कार मित्रांनो, आपण आता 10वीचा सायन्स 2चा सेकंड चॅप्टर पाहतोय, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन सुरुवातीला दिलेले आहेत, पण त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला हा पाठ शिकवताना मिळणार आहे आणि म्हणून मी त्या प्रश्नांचा विचार करण्याच्या ऐवजी प्रत्यक्षात पाठाला सुरुवात करतो आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पहा, म्हणजे सुरुवातीचा जो भाग आहे लाईफ प्रोसेसचा, जो काही सुरुवातीचा भाग आहे, जो इयत्ता 9वीचा काही रिव्हिजनचा पार्ट असेल तो यामध्ये क्लिअर होईल. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेस, आपल्याला माहिती आहे की देर आर व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स इन ह्युमन बॉडी. आता कोणकोणत्या ऑर्गन सिस्टीम असतात, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, रेस्पिरेटरी सिस्टीम असते, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम असते, कंट्रोल सिस्टीम असते आणि वेगवेगळे एक्सटर्नल आणि इंटरनल ऑर्गन्स असतात की जे त्यांचं फंक्शनिंग परफॉर्मिंग करत असतात आणि इंडिपेंडेंटली फंक्शनिंग करत असतात. ते सतत स्वतंत्रपणे काम करत असतात, त्यांचे सतत सगळी कार्य ते इंडिपेंडेंटली करत असतात. तर आता यामध्ये ऑल दीज ऑर्गन सिस्टीम्स आर परफॉर्मिंग देअर वर्क कंटिन्युअसली. या सगळ्या सिस्टीम कंटिन्युअसली शरीरामध्ये काम करत असतात, नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये आता समजा डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा मेनी ऑर्गन्स आहेत, बरेच इंद्रिय आहेत, बरेच ऑर्गन्स आहेत. ते ऑर्गन्स कुठले आहे, समजा बकल कॅव्हिटी आहे, माउथ कॅव्हिटी आहे, इझोफेगस आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, बरोबर. हे सगळे ऑर्गन्स एकत्र काम करतात आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचं वर्क होत असतं. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन असे दोन पार्ट पडतात. तर नाकापासून लंग्स पर्यंत, नोज टू लंग्स, हे एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे की ज्याच्यामध्ये इनहेलेशन आणि एक्झेलेशन होत असतं, बरोबर आहे. श्वास आतमध्ये घेणे आणि श्वास बाहेर सोडणे हे कार्य घडत असतं. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, हा ब्लड सर्क्युलेशनचा भाग याच्यामध्ये येतो. तर आपल्याला माहिती आहे की ब्लड सर्क्युलेशन आर्टरीज आणि वेन्स, बरोबर आहे की नाही. तर आर्टरीज आणि वेन्स यांच्या मार्फत, वेन्सच्या मार्फत सगळ्या शरीरातून डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट केलं जातं. त्यानंतर ते हार्टमध्ये आणलं जातं, हार्टमधनं ते लंग्समध्ये पंपिंग केलं जातं. लंग्समध्ये पंपिंग केल्यानंतर लंग्समध्ये ते लंग्सच्या वरच्या सेलवरती या ब्लडमध्ये पुन्हा ऑक्सिजन मिक्स होतो, बरोबर की नाही. आणि मग तो ऑक्सिजन घेऊन हे सगळं ब्लड पुन्हा हार्टमध्ये कलेक्ट होतं आणि हार्टमधनं पुन्हा ते आर्टरीजच्या मार्फत पूर्ण शरीरांना पुरवलं जातं. अशा पद्धतीने कंटिन्युअस सर्क्युलेशन ऑफ अ ब्लड, दॅट इज कॉल्ड द सर्क्युलेटरी सिस्टीम. दॅन कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीम आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि एंडोक्राइन ग्लँड्स ह्या कंट्रोल करत असतात शरीराला. तर याच्यामध्ये कंट्रोल सिस्टीम मध्ये ब्रेन काय काम करतो हे आपल्याला माहिती आहे. या सगळ्या सेन्सरी बॉक्स, सेन्सरी जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर कंट्रोल करणं, आपल्या हालचालींवरती, मुवमेंटवरती कंट्रोल करणं. त्यानंतर एंडोक्राइन ग्लँड्स आपल्या वाढीवर कंट्रोल करणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. दॅट इज ऑल दिस कंट्रोल सिस्टीम्स आर इन्क्लुडेड इन दिस सिस्टीम्स अँड सो मेनी डिफरंट ऑर्गन्स अँड इंटरनल ऑर्गन्स. आता एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे कुठले, तर साधारण हाइंड लिम्ब, फोर लिम्स, पुढचे पाय आणि मागचे पाय, बरोबर. म्हणजे समोरचे पाय म्हणजे आपण त्याला हात असं म्हणूया, हात आणि पाय हे झाले एक्सटर्नल ऑर्गन्स. आणि इंटरनल ऑर्गन्स पण आहेत शरीराच्या आतमधले सगळे. दे आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली. सो ऑल दीज सिस्टीम्स आर परफॉर्मिंग देअर वर्क इंडिपेंडेंटली, बट इन देअर वर्क ऑल दीज सिस्टीम्स कोऑर्डिनेट विथ इच अदर. म्हणजे त्या सगळ्या एकमेकांना कोऑर्डिनेट करत काम करत असतात. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं रेस्पिरेटरी सिस्टीम बरोबर कॉर्डिनेशन असतं, या सगळ्या सिस्टीमचं एकमेकांबरोबर कॉर्डिनेट असतं. त्याचबरोबर या सगळ्या सिस्टीम्स दे आर कॉर्डिनेट विथ एक्सटर्नल ऑर्गन्स अँड इंटरनल ऑर्गन्स. अँड इन द कोऑर्डिनेशन, विथ द कोऑर्डिनेशन दे आर परफॉर्मिंग देअर वर्क ऑर फंक्शन इंडिपेंडेंटली विथ अ डेफिनेट कोऑर्डिनेशन थ्रू each other. Okay, overall all these systems is in action more or less same way in all organisms. सगळ्या सजीवांमध्ये अशाच पद्धतीने काम चालत असतं.
नीट लक्षात घ्या. सगळ्या सजीवांमध्ये अशाच प्रकारचं काम चालत असतं. साधारणपणे या सगळ्या सिस्टीम्स एकसारख्याच काम करत असतात, एक प्रकारेच कॉर्डिनेशन करत असतात आणि त्यांचं वर्क पूर्ण करत असतात. फॉर फंक्शनिंग ऑल दिस सिस्टीम्स, हे सगळ्या सिस्टीमचं फंक्शन होण्यासाठी ऑल ऑर्गॅनिझम्स नीड द कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. या सगळ्या ऑर्गॅनिझमला एनर्जीचा कंटिन्युअस सोर्स लागत असतो. नीट लक्षात घ्या. हे सगळं ह्या लाईफ प्रोसेसमध्ये या सगळ्या सिस्टीम्स काम करत असतात, कॉर्डिनेशननं काम करत असतात आणि या कॉर्डिनेशननं काम करत असताना हे सगळं कॉर्डिनेशनचं काम सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सर्वसाधारणपणे सारखंच दिसतं. परंतु हे सगळं वर्क किंवा हे सगळं परफॉर्म करण्यासाठी ऑल दीज ऑर्गॅनिझम्स नीड द कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी अँड दॅट सोर्स ऑफ एनर्जी दे गेट बाय द कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स. ओके, यांना कुठून मिळत असतं? ते कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिड्स मधून मिळत असतं. All living organisms got these carbohydrates and fats and lipids by the food stuff. ओके, या सगळ्या सजीवांनी हे कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिड जे एनर्जी प्रोडक्शनला लागतात ते कुठून मिळतात? फूड स्टफ मधून मिळतात. बाय युझिंग द फूड स्टफ एनर्जी इज हार्वेस्टेड बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स in the mitochondria. Okay, so by using food stuff, energy is harvested by the mitochondria present in each cell of the living organism. या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया असते आणि ही मायटोकॉन्ड्रिया काय करते? एनर्जी हार्वेस्ट करत असते, एनर्जी निर्माण करत असते, एनर्जी प्रोड्यूस करत असते. आणि या एनर्जी प्रोडक्शनसाठी कोणाचा यूज होतो? कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिडचा यूज होत असतो. अलॉंग विथ दिस फूड स्टफ दॅट इज द कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स. ओनली these three containers are not essential necessary. Along with these we need oxygen for the energy production. आपल्याला या फूड स्टफ बरोबरच कोणाची गरज असते की वी नीड ऑक्सिजन फॉर एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे आता एनर्जी प्रोडक्शन साठी कोणाकोणाची गरज असते? कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स अँड ऑक्सिजन. ओके, ऑल दीज four element or four content we need for energy productions. Now these are supplied by the digestive system to the body and oxygen is supplied to the living organism by the respiratory system. Respiratory system कडून ऑक्सिजन मिळतो आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम कडून फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स मिळतात. आणि मग ते सगळे मिळालेले जे घटक आहेत दॅट इज द फूड स्टफ अँड ऑक्सिजन, they are transported up to the cell by the circulatory system. हे सर्क्युलेटरी सिस्टीम कडून पाठवलं जातं, बरोबर आहे. बट फॉर ऑल दिस ट्रान्सपोर्टेशन, दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स अँड ऑक्सिजन, they are transported to the cell by the circulatory system and this whole process is coordinated by the कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीम जी आपली नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एंडोक्राइन ग्लँडची सिस्टीम आहे, या सगळ्याकडून त्याच्यावर कंट्रोल केलं जातं. म्हणजे या एनर्जी प्रोडक्शन मध्ये सगळ्या सिस्टीम स्वतःचं कॉन्ट्रीब्युट करत असतात. प्रत्येक सिस्टीम त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान देत असते आणि एनर्जी प्रोडक्शन होत असते. आपल्या लक्षात आलंय की सगळ्या सिस्टीम्स या एनर्जी प्रोडक्शन मध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतात आणि इक्वली कॉन्ट्रीब्युट करत असतात. आता ही एनर्जी आपल्यापर्यंत येते ती कशा मार्गात येत असते? तर आपल्याला माहिती आहे की ह्युमन आणि अदर ॲनिमल हे सगळे काय कंझ्युम करत असतात? फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स कंझ्युम करत असतात. वनस्पतीचे फळं आणि पालेभाज्या असं आपण म्हणूया, हे कंझ्युम केलं जातं, खाल्लं जातं. कोणाकडून? ह्युमन आणि अदर ॲनिमल कडून खाल्लं जातं. आता या वनस्पतीच का खायचं? कारण वनस्पती काय आहेत? प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मीन्स व्हॉट? दे आर प्रिपेरिंग देअर ओन फूड. ओके, सो ऑटोट्रॉप प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. आता हे जे प्रिपेअर केलेलं जे फूड आहे, या प्लांट्सने जे प्रिपेअर केलेलं फूड आहे, दॅट फूड
these plants utilize some of the food which is prepared by them. या वनस्पतीकडून काही फूड जे स्वतःसाठी जे तयार केलेले आहे त्यातलं काही फूड स्वतःसाठी युटिलाइज केलं जातं. बरोबर आहे. फॉर देअर लाईफ प्रोसेसेस. वनस्पती स्वतःच्या लाईफ प्रोसेससाठी काही फूड, हे जे प्रिपेअर केलेल्या फूड मधलं काही फूड स्वतःसाठी युटिलाइज करतात. अँड रिमेनिंग फूड इज स्टोर्ड इन व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. स्वतःसाठी यूज करून जे रिमेनिंग फूड आहे, उरलेलं जे अन्न आहे, उरलेले जे अन्न घटक आहेत, ते अन्न घटक त्यांच्या शरीरामध्ये साठून राहतात आणि शरीरामध्ये देखील व्हेरियस पार्ट्स मध्ये साठून राहतात. लाईक फ्रूट मध्ये ते स्टोर्ड होतं अन्न, किंवा लिव्ज मध्ये होतं, किंवा स्टेम मध्ये होतं, किंवा रूट्स मध्ये होतं. म्हणजे वनस्पती ऑटोट्रॉप्स आहेत, त्यामुळे त्या स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. Some of the food is utilized by themselves for their life process, and the remaining food is stored in various parts of the plant like fruit, then leaves, stem, roots. हे जे remaining part आहे, हे जे parts आहेत, that parts we consume. We consume all these various materials from the various parts of the plant and obtained डिफरंट न्यूट्रिएंट्स. आपण हे सगळे घटक खातो आणि त्यातनं आपल्याला न्यूट्रिएंट मिळत असतात. फूडचे न्यूट्रिएंट कुठले कुठले न्यूट्रिएंट मिळत असतात? कार्बोहायड्रेट मिळतात, फॅट्स मिळतात, प्रोटीन्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात आणि 6 पार्ट आहे वॉटर, तो आपण वरून घेत असतो. सो ऑल दिस 5 पार्ट्स विच इज व्हेरी इसेन्शियल फॉर आवर लाईफ प्रोसेसेस, ऑल दिस 5 पार्ट्स वी गेट फ्रॉम द food which is obtained from the plant. We consume that plant parts in which the food is stored and we got all these nutrients. Okay. आता यातले जे कार्बोहायड्रेट आहेत, हे कार्बोहायड्रेट आपल्याला कुठल्या गोष्टीपासून मिळतात? मिल्क मधून मिळतात, फ्रूट मधून मिळतात, जॅगरीमधून मिळतात, शुगर केन, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, त्यानंतर व्हीट, मेज, रॅगी, ज्वार, मिलेट, राईस यासारखे सिरियल्स याच्यामधून आपल्याला काय मिळत असतात? म्हणजे हे जे लाईन केलेली आहे, मी डबल लाईन केलेली आहे, ऑल दीज आर सिरियल्स. यांच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळत असते. नाउ व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स? कार्बोहायड्रेट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन. कार्बोहायड्रेट हा जवळजवळ 65 to 80% energy is obtained from the carbohydrate. So it is a very important. From 1 gram of carbohydrate, we got 4 kilocalorie energy. एका कार्बोहायड्रेटच्या 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटच्या कंझ्युम मधनं किंवा 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटच्या कंबन्शन मधून आपल्याला जवळजवळ 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की वी हॅव सीन सो मेनी टाइम्स दॅट मेनी प्लेयर्स आर कंझ्युमिंग सम फूड स्टफ्स ड्युरिंग द ब्रेक ऑफ अ गेम. खेळाच्या मधल्या विश्रांतीमध्ये हे बरेचसे खेळाडू काय करत असतात? सतत काही ना काहीतरी खात असतात. का खात असतात? कारण त्यांना दे नीड मोर अँड मोर एनर्जी आणि म्हणून ते अशा प्रकारचे काही फूड स्टफ्स खात असतात की ज्यातून त्यांना एनर्जी मिळत राहील. द नेक्स्ट टॉपिक इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनर्जी प्रोडक्शन. आता एनर्जी प्रोडक्शन मध्ये रेस्पिरेशनचं काम अतिशय महत्वाचं आहे. आता हे रेस्पिरेशन कुठे घडत असतं? तर रेस्पिरेशन 2 लेवलवरती घडून येतं. Respiration in living organism occurs at a 2 level. That is, the first level is a body level and second level is a cellular level. Now what is meant by body level? The exchange of a gas from the living organism to the surrounding and surrounding to the living organism. That is the body level. म्हणजे यामध्ये काय होत असतं? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. ओके. शरीर आणि आजूबाजूचा परिसर यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन यांचं देवाणघेवाण होतं. नाकातनं ऑक्सिजन आतमध्ये जातो, कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. बरोबर आहे.
that is giving out the carbon dioxide in the surrounding or taking oxygen in the body. That means the exchange of gas between body and the surrounding is the body level respiration. आता याच्यामध्ये इंटेक जो असतो त्याला इनहेलेशन म्हणतो आणि आउट गिव्हिंग आउट असतं कार्बन डायऑक्साइड तर आपण एक्झेलेशन म्हणतो. सो द इनहेलेशन अँड एक्झेलेशन्स आर द टू स्टेप्स ऑफ बॉडी लेवल रेस्पिरेशन. अँड द सेकंड level is a cellular level, that is foodstuff, and foodstuffs are taken by digestive system, they absorbed in the blood and they transported towards the cell. okay, त्याच ठिकाणी ऑक्सिजन पण ट्रान्सपोर्ट केला जातो फ्रॉम रेस्पिरेटरी सिस्टीम कडून आणि मग हा फूड स्टफ हा ऑक्सिडाइज केला जातो कुठे इन सेल मध्ये. आणि हे ऑक्सिडाइज करत असताना त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की दॅट ऑक्सिडेशन ऑफ अ फूड स्टफ इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन और समटाइम्स इट इज विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन. जर ऑक्सिजनच्या हेल्प न झालं तर त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो आणि विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन इट इज कॉल्ड द अनएरोबिक रेस्पिरेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी अबाउट द रेस्पिरेटरी ट्रॅक. पहिल्यांदा आपण या ह्युमन रेस्पिरेटरी ट्रॅकची पण थोडीशी माहिती बघूया. साधारणपणे ही कशी असते आकृती ती आपल्याला बघायची. ओके, हा जो माउथ कॅव्हिटीचा भाग आहे याच्या आतमध्ये हा नोजचा पार्ट असतो. बरोबर आहे का? हा नोजचा पार्ट असतो. हे सगळं नोजचा भाग आहे. हे पण माउथ कॅव्हिटी पण आहे. हे आपण थोडीशी आकृती घेऊया. ओके, तर आता याच्या आतमध्ये या मानेच्या आतमध्ये इन नेक रिजन या ठिकाणी ट्रॅकिया म्हणजे रिंग्स ऑफ कार्टिलेज आपल्याला इथं बघायला मिळतील. अशी ही एक नलिका असते याच्यामध्ये याला अशा रिंग्स असतात त्या कार्टिलेजच्या. या रिंग्स ऑफ कार्टिलेज. ओके, याला आपण श्वासनलिका असं देखील म्हणू शकतो. या ठिकाणी ही श्वासनलिका असं देखील म्हणू शकतो. बरोबर आहे. आणि हे अन्ननलिका आहे खाली जाणारी याच्या पाठीमागून निघून येते. या रिंग्स ऑफ ट्रॅकिया ज्या आहे याच्यानंतर ह्या बायफॅग्रेशन होतं. याला आपण ट्रॅकिया असं म्हणू शकतो. आणि या ट्रॅकियाच्या बरोबर या बाजूने ही लंग्सची रचना असते. या बाजूला एक असते आणि या बाजूला एक असते. बरोबर आहे. ह्या ट्रॅकिया आतमध्ये गेल्यानंतर असा डिवाइड होतात आणि ह्या पूर्ण लंग्सवर पसरलेल्या असतात. ओके, आणि याला हे बारीक 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 सगळे वायुकोश असतात. याला अल्व्हिओलाय असं आपण म्हणतो. मराठीमध्ये याला वायुकोश असं म्हणता येईल. आणि इथून हा ऑक्सिजन आतमध्ये पास होतो. याच्यावरती या सगळ्या ब्लड वेसल्स असतात की हा ऑक्सिजन या अल्व्हिओलायमध्ये जातो. इथून हा ब्लड वेसल मध्ये पसरतो, absorbed केला जातो and then transported to the heart to the mitochondria in the cell. So this is the part of आता याच्यामध्ये हा भाग आहे तो नोजचा भाग आहे. हा माउथ आहे. बरोबर आहे. व्हेरियस पार्ट्स आहेत. त्यानंतर पुढचा आहे तो याला फॅरिंग्स असं म्हणायचं. फॅरिंग्स. त्यानंतर इथे ट्रॅकिया आहे. हे रिंग आहे, रिंग ऑफ ट्रॅकिया. त्यानंतर हे लंग्स आहेत. ओके, अशा पद्धतीने हे अल्व्हिओलाय खाली नंतर आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे अल्व्हिओलाय. तर हे सगळे छोटे छोटे पार्ट आपल्याला नीट सगळे समजून घ्या. तर यामध्ये आणखीन एक क्वेश्चन खाली दिलेला आहे की हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन द मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. आता मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज जो आहे त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन यांचे किती आणि ऑक्सिजनचे किती असतात तर आपल्याला माहिती आहे C6H12O6 ही काय आहे नेहमीची शुगर आहे किंवा कार्बोहायड्रेटचं हे आहे. आणि मानवी शरीरामध्ये जी येते ते C12H22O11 ही जी हा जो कार्बोहायड्रेटचा रेणू आहे
एवढे याच्यामध्ये येतात. हे शुगर आहे आणि हा कार्बोहायड्रेट ग्लुकोजचा रेणू आहे. एवढे कार्बन त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर विच टाइप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दीज ॲटम्स. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये कुठले केमिकल बॉन्ड असतात? कोव्हॅलंट बॉन्ड असतात. कसल्या बॉन्ड असतात? कोव्हॅलंट बॉन्ड. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड याच्यातले कोव्हॅलंट बॉन्ड हे जे आहेत ते त्याच्यामध्ये असतात. इन टर्म ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन ऍक्च्युअली वेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. ऑक्सिडाइज होतं त्यावेळेला नेमकं काय घडत असतं? आता आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन अशा दोन केमिकल रिएक्शन्स आपण पाहतो. ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात. इथे इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात. याच्यामध्ये एनर्जी क्रिएशन घडत असतं आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय केले जातात? गेन केले जातात. तर या ठिकाणी मॉलिक्यूल ज्या वेळेला ऑक्सिडाइज होत असतं त्यावेळेला याच्यातले इलेक्ट्रॉन डोनेट होतात आणि त्याच्यातलं एनर्जी बाहेर पडत असते. ओके. त्यानंतर आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपल्याला कार्बोहायड्रेट लागतात, कारण आपली जी डेली नीड आहे एनर्जीची त्यासाठी कार्बोहायड्रेट लागतात. वी नीड कार्बोहायड्रेट फॉर डेली नीड्स ऑफ एनर्जी. दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. ही जी आपल्या शरीरात जी एनर्जी निर्माण होते नंतर कार्बोहायड्रेट पासून ते एटीपीच्या स्वरूपात होते. एटीपी म्हणजे ॲडिनोजेन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये तयार होते. 38 एटीपीज तयार होतात. ओके. इन दिस प्रोसेस in this energy production process glucose, that is one of the type of carbohydrate, oxidize. त्याचं oxidation होत असतं step by step in the cell. In the cell means that is this type of respiration is a cellular respiration. याचं ऑक्सिडाइज जे होत असतं या कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज या कार्बोहायड्रेटचं जे ऑक्सिडेशन होत असतं स्टेप बाय स्टेप इन द सेलमध्ये घडत असतं. त्यामुळे त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. या ठिकाणी नेमकं काय होत असतं की जे सेल्युलर रेस्पिरेशन घडत असतं हे समटाइम्स इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. दॅट विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन इट इज कॉल्ड द aerobic respiration. आणि समटाइम्स इट टेक्स प्लेस विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन, that is called the anaerobic respiration. ही जी ग्लुकोजची जी ऑक्सिडाइज होण्याची जी काही प्रक्रिया आहे that whole phenomenon takes place in a 3 steps. The first step is a glycolysis, then tricarboxylic acid cycle, त्यानंतर किंवा ट्रायकार्बोक्सिलिक सायकल दॅट इज क्रेब्स सायकल, आणि थर्ड वन आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तर हे जे 3 टाईप आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.